तुझ्यानी भाव नाही तुझ्यानी भाव गरीब श्रीमंत लहान थोर बारा बोलो देदार मेंढ्या राखी तुम्हालावर बाळू मामाच्या नावावर मेंढ्या राखी तुम्हालावर बाळू मामाच्या नावावर सात जन्माच्या पुण्याईनं मिळाला देव मिळाला देव हो सात जन्माच्या पुण्याईनं मिळाला देव मिळाला देव बाळू मामाच्या सेवेत लई हो पुण्याई लई हो पुण्याई दुःख दारिद्र्य करणे धरणे जाईल निघुणे मेंढ्या राखी तुम्हालावर मेंढ्या राखी तुम्हालावर मेंढ्या राखी तुम्हालावर बाळू मामाच्या नावावर मेघराजा व विकार मंडळवर घरलाटी गावाला वेगा आलय गायालाव पहिल्या गाया डावालाव पहिल्या गाया डावालाव पहिल्या गाया डावालाव पहिल्या गाया डावालाव सात जन्माच्या पुण्याईनं मिळाला देव मिळाला देव हो हातात काठी खांद्यावर घोंगडी फेटा वाजून मेंढ्या राखी तुम्हालावर बाळू मामा हरणगर मेंढ्या राखी तुम्हालावर बाळू मामा हरणगर बाळू मामाच्या कृपेनं मेघराज गोळीकार मंडळ बाबा आले या गायाला बाबा बाळू मामाचा आशीर्वाद माझ्या संघावर थाप मारे बाळ्या तुझ्या गजारे डोलावर
आम्हाला कथा दिल्या कुठली दिल्या लगा मामा दारा चालत नाही रे दारा पिऊन म्हणून सुधीर कुठं टाकलं दुसरी कुठं असं तर म्हणायचं सुधीर होतो बरोबर उर्वशीला ध्रुवासाला श्याम ही कथा आहे बरोबर आहे साहेब बरोबर आहे तर त्या ध्रुवासानं कुठे केलं होतं ध्रुवासानं कुठं केलं होतं तर त्या ठिकाणाला दुर्वासानं बरे काय काश्य क्षेत्राला तप केलं होतं तप त्या भागीरथी नदीच्या काठाला काश्य क्षेत्राला त्या दुर्वासानं तप केलं होतं किती वर्षाचं तप केलं होतं काही इंद्रिय निघून जायचं म्हणजे सध्या तप केल्याशिवाय शक्य नाही तप आग्रह झाल्याशिवाय बरोबर काही इंद्रिय म्हणत नाही हे दुर्वासा आमचं काय तर निवारण करत नाही तर आम्ही निघून चाललो काशी क्षेत्राला भागीरथी नदीच्या काठाला काशी क्षेत्राला दुर्वासाने बाबा तप केलं होतं आगळं वेगळं किती वर्षाचं केलं या जागेला त्या ठिकाणाला मी का सांगून द्या या समयाला आपण दोघं असताना त्या ठिकाणाला मी का शापन केला बरोबर ती बरोबर काही इंद्रियाने विचार केला मला काही इंद्रिया लागली ती ध्रुवासाला बोलायला एवढ्या जप आगळं वेगळं झालं ध्रुवासा आमचं काय तर निवारण केलं तर आम्ही तुझ्यापाशी राहणार नाही तर निघून जाणार म्हणल्यानंतर ध्रुवासाला विचार पडला म्हणाला बाबा हे काही इंद्रिय जर निघून गेले तर या मानव देहात काही अर्थ नाही म्हणून माझ्या ध्रुवासाने विचार केला म्हणाला निघून गेला बाबा कैलासगिरीला इंद्र गाडीला इंद्र देवाने जसं या ध्रुवासाला पहिल्या विचार करायला सांगितल्या ठिकाणी स्वागत लागला करायला वेगा स्वागत लागला करायला गुरुवास या ऋषीला वेगा गुरुवास या ऋषीला कोण म्हटलं इंद्रदेवाला देवाचा राजा इंद्रदेवाचा कोण म्हटलं ध्रुवास ऋषी सारखा ऋषी आपल्या इंद्रगाडीला आलाय कशाला पायात आलाय कशासाठी आलाय बघितलं पाहिजे ध्रुवाचा लागला होता बोलायला इंद्रदेव घ्यावेला बाबाने दुसरी काही नाही इंद्रदेवाने आणि विचार करायला लागला होता देवा तप करण्याचं कारण सांगा ऋषी म्हणून लागला होता बोलायला एवढे भल्यानंतर काही झाले विचार करायला पांडुरंगा पुढल्या बाजूला श्रोत्या दुर्वास ऋषी कसा होता अगदी विचित्र म्हणाला एवढं तप केलं होतं त्यानं विचार असा की हा मला इंद्रदेव हात लागला होता जोडायला हा पाय हा लागला होता पडायला काय लागला होता बोलायला सकाळला त्या ठिकाणी आला आपली कशी गुरुमाऊली येऊन आपल्यापाशी बसल्या गुरु
काय बोलू तर त्या ठिकाणाला विचार केला होता मनाला जसं काय वेगळा दुर्वांमुळे इंद्राने लागला होता सांगायला येणं देव लागला होता ध्रुवाचा बोलायला देवा येणं कसं केलं म्हटल्यानंतर ध्रुवा सांगला होता इंद्र देवाला बोलायला काय सांगायचं इंद्र देवा माझी नाही इंद्रियाने कोणी लागली भागीरथी नदीच्या काठाला काश्यवका क्षेत्राला तप झालं माझं आगलं वेगळं धाई इंद्रिय निघून झालेली धाई इंद्रियाचं निवारण करण्यासाठी आलोय बरं का तुझ्या इंद्रगारीला बरोबर लागला होता इंद्र बोलायला काय केलं पाहिजे नाही का त्या ठिकाणाला इंद्र देवाने रस्त्यावर का प्रधानाला सांगितलं बाबा सातकड आलेलं पाणी रस्त्यावर का पाण्याला सातकड आणलं का असणाऱ्या माझ्या ध्रुवासाला सांगायला त्या ठिकाणी आंघोळ स्नान घातली आंघोळ स्नान घातली बाबा जशी मी ह्या वेळेला विचार केला होता म्हणाला बाबा तोंडातून वेळ का वाणी लागली होती सांगायला वाणीतून वेळ का या इंद्र देवाची वेळ का वाचावळ का लागली होती फोडायला त्या ठिकाणाला काय झाला जायला बाबा डोळ्यातून वेळ का सगळं दृष्ट लागलं होतं दिसायला नोट्यात लागलं होतं वाजायला वाजत होतं का नाही कसं वाजत होतं जसं नृत्य करायला लागलं होतं वाजायला इंद्र देवाच्या बाबाच्या सभेला ध्रुवास लागला होता आपल्या डोळ्याने पायाला पहिल्या बरोबर लागला होता बेटा त्या तडीनं झाला असायला आणि काय लागला होता करायला माझ्या डोळ्यात कचरा गेला माझ्या डोळ्यात कचरा गेला माझ्या डोळ्यात कचरा गेला माझ्या डोळ्यात कचरा गेला मला काय सांगितलं ते डोळ्याला काय झाले नेमकं बघा शाहीर संत आपल्याला म्हणतो काय माहिती का काहीतरी शाहीर आयडिया करा माझ्या डोळ्यात कचरा गेला तेवढा काढा कुणी येऊन फोन करे घाला कुणी येऊन फोन करे घाला माझ्या डोळ्यात कचरा गेला माझ्या डोळ्यात कचरा गेला माझ्या डोळ्यात कचरा गेला
कर्लाटी गावानं एक असा विचार केला, एक म्हणून दोन शेलं एकाच जागी बोलवायचं. एकत्र बोलून आणि कार्यक्रम आपला करेक्ट दिला होता. लावते दिवसाला संत मोठा. हा? होय की? असं मी कुठं पाहिलं नव्हतं. एका गुरुला दोन शेलं एका स्टेजवर बोलून येत. होय की? पण हे कर्लाटी गावाला योगदान ह्या बाळूमामाचं आपल्याला देखील सुट्टी नसताना ध्यानोबा आहे म्हणून तरी पण ध्यानोबा सांगले काय पण कर पाठा बरं ये लागतंय. एकदा तरी ये लागते. म्हणून काय सांगायचं आहे, नाही कळले तुला नाही कळले मला आला तुला गुरुगोविंद, आता प्रेमाचा पहिला विशाल. अरे आला तुला गुरुगोविंद, आता प्रेमाचा पहिला विशाल. भाजी भगवानाचं जेवण दिला इंद्राला, इंद्राची बाबा झाली इंद्रियवृका. स्वस्त झाली स्वस्त. होय. कानाला ऐकायला ये लागले, डोळ्याला बघायला ये लागले, तोंडाला चव येण्यासारखं भाजी भगवानाचं या इंद्रदेवाला जेवण बनवलं. आणि त्या ठिकाणी सांगायला होतं काय साहेब पुढल्या बाजूला. माणसाला इंद्रिय किती येते? मला तर काय माहिती. गुरुबाबाच्या समोर तर असं म्हणू नकोस. माझ्या म्हणलेलं चांगली. एक नव इंद्रिय फिक्स दहावं एक आहे की 10 इंद्रिय येते. हो हो. नव समोर समोर दिसते ती 10 इंद्रिय ती गुपित आहे. होय. हा? माझं गुरुबाबाच्या समोर म्हणू नकोस, मला का माहिती नाही तर सकाळी माझं जाताना तुला ही शिकवलं आहे साध्या म्हणून आढळलं. तसे मी काय असताना माझ्या इंद्रियवाने काय केलं होतं शाळेला सांगून द्या या जाग्याला. जसं या दुर्वासाला लागला होता विचारायला, दुर्वासाला लागला होता बोलायला, ऋषी मुनी वृका आणि काही सेवा करो तुमच्या वृका मनोरंजनासाठी वृका रंभा उर्वशी दाशी आहे का या इंद्र सभेला. मी काय होता सांगायला त्याप्रमाणे मी का हा ऋषी रंभा उर्वशी मी का पाठवून त्या ठिकाणी आला. त्या देविका कोणती सांगा म्हणल्या बरोबर वेका दुर्वा ऋषी लागला बोलायला उर्वशीला पाठवले म्हणल्यानंतर इंद्रदेवाच्या दासदाराला उर्वशीला दशी वृका हातात सोडल्यानंतर उर्वशी लागली ती रमेजवळ काही बोलायला. सांगायला हा इतका इच्छित ऋषी मी काय याला नाक याला मी का पोट बनवलं तर मी का काय सांगावं. होय काय अपेक्षा आहे माझ्याकडून. अरे नागरा सारे क्या बाळाचा, नागरा सारे क्या बाळाचा. नाद द्याला हाईत, नाद द्याला हाईत. नागरा सारे क्या पोटाचा, सागरा सारे क्या पोटाचा. डोक्याच्या बाजूला पायाच्या घाटाजवळ
ऋषी नवी का अंतर्ज्ञानाने जाणला असायला उर्वशी रंब्याचा बदला त्याबरोबर रागा नाही उर्वशी काय म्हणत होती सांगायला काय सांगू रंबा तुला नागराच्या पायासारखं दात आहे याला सागरासारखं पोट आहे पायाची नख बाबा हातावर वाढल्याने डोक्याच्या केसापासून पायाच्या टाचापर्यंत का जटावट लागले या डोळ्याला आंघोळ किती वर्ष केली नाही ती आणि काय काय केलंय कोणा त्याची तपश्चर्या करायला मला इंद्रदेव पाठवला रबे तू मला सांगायचं माझ्या अपेक्षा काय करावी ही लागली ती खेळ करायला अपमान करायला तू माझं फक्त रूप बघितलं तू माझा अंतर्ज्ञान नाही पाहिलं माझी तपश्चर्या नाही पाहिली म्हणून रागाने लालेला झाला दुर्वास मुली लागला तर का उर्वशीला शाप द्यायला बसलेला माझा दुर्वास सुटला असणाऱ्या उर्वशीला शाप लागला होता द्यायला आणि दिवसा घरी होशीला रात्री बाई ग होशीला रागाच्या भरात घोडी उडून मारवात फिरशील एवढा ऐकल्याबरोबर वाईट वाटलं होतं त्या उर्वशी लागली ती का बोलायला हाक मी का चेष्टा नाही एवढं तुम्हाला मुली एवढं का लागलाय तुम्ही रागाला जायला म्हणून का लागली होती हाता पाया पडायला चरण लागली होती राहायला ऐकल्याबरोबर विचार केला होता म्हणा दुर्वास मुलीनं का लागला होता विचार करायला उशाप लागली होती मागायला दिलेला शाप एकदा गेला तुला का गुढीवर फिरशील का म्हणजे आपण उशाप लागली होती मागायला बायका दिलेल्या शापाप्रमाणे दिवसा गुढी घुड फिरशील आणि रात्री स्त्री उंची म्हणून लागला होता उशाप मागे यायला स्त्री तेव्हा ती गती होशील लागला होता सांगायला त्या ठिकाणी आला पांडवाचा आणि यादवाचा जेव्हा मी युद्ध होशील तेव्हा तुम्ही का देऊशील त्या ठिकाणी आला मानव खडाला काय आदू जमावाला दिवसा घोडी होशील आणि रात्री स्त्री होशील बाबा रे त्या हुकमाला ब्रेका युद्ध फिरत बरका फिरशील एवढ्या भयानक बाबा लागली होती हात जोडायला हात लागली होती
पांडवाचा आणि माझ्या अमेरिका यादव कुळाचा होईल बरं का तेव्हा तुला 3.5 अस्त्राचं युद्ध होईल 3.5 अस्त्र होय मग 3.5 अस्त्र आणि शस्त्र यात फरक आहे का असेल की जसे म्हणाले आम्हाला अमेरिका या उपशाप मिळालं म्हणल्यानंतर माझी असणारी उर्वशी अमेरिका त्या वेळेला त्या ठिकाणाला रंग देशाला अमेरिका त्या नागीव राजाच्या अमेरिका नगराला ज्याला कदर नाही माझी मन त्याचाच काढते दुसरा ज्याला कदर नाही माझी मन त्याचाच काढते दुसरा